नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। निलंगा तालुक्यातील शेडोळ व परिसरात अतिवृष्टी। उपविभागीय अधिकारी शरद जाडके व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून पाहणी। निलंगा तालुक्यातील शेडोळ परिसरात दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून हाता तोंडाशी आलेलं सोयाबीन पीक पाण्यात गेलं असून ढगफुटी सदृश्य पाऊस पडून नाले ओढेसह शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासह माती वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाला असून दिनांक 27 व 28 ऑगस्ट रोजी शेडोळसह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हाताला आलेलं सोयाबीन तसेच मूग उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या गोट्याचंही नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे। सदर अतिवृष्टीची तातडीनं निलंगा उपविभागीय अधिकारी शरद जाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी अतिवृष्टीसह पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। शेडोळ येथील श्रीरामनगर संभाजीनगर वस्तीचा संपर्क तुटला असून नागरिकांनी वाडी शेडोळ ते तुपडी मार्गावरून व शेताकडे जाताना काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। यावेळी उपस्थित गावचे तलाठी दिगंबर वाघे, उपसरपंच विशाल धुमाळ, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन धुमाळ, पत्रकार चंद्रकांत पाटील, राहुल पाटील, लक्ष्मण दोडके, दिलीप शिंदे, धुमाळसह भरत स्वामी, माजी सरपंच बसवेश्वर स्वामी, आनंद धुमाळ, विठ्ठल धुमाळ, पंडित जाधव, लिंबराज पाटील, प्रकाश दोडके, संजय धुमाळ, शेडोळचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। दिनांक 26/8/2025 रोजी आणि 27/8/2025 रोजी संध्याकाळी 9 वाजल्यापासून पाऊस चालू झालेला आहे आणि अतिवृष्टीमुळे आमच्या गावातील पूल वाहून गेलेला आहे। तरी अशी ओल्या दुष्काळ असं जाहीर सरकारने करावं आणि ही नम्र विनंती। पूरग्रस्त पूर्ण गावाचं पूरग्रस्त झालेलं आहे आणि जुन्या गावातील लोक वरल्या श्रीरामनगरकडे जायचं संपर्क तुटलेला आहे आणि श्रीरामनगरकडे मूळ गावाचे यायचं संपर्क तुटलेला आहे। सामान्यांचा जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तरी सरकारने याची दखल घ्यावी। शेतकरी बांधवांचं पूर्ण सोयाबीन 80 ते 90% सोयाबीन पूर्ण पाण्यामधून वाहून गेलेलं आहे। शेतातली माती वगैरे सर्व वाहून गेलेलं आहे। एकही असं पिकाचं भाग राहिलेलं नाही। ऊसाचं पूर्ण क्षेत्र असं पूर्ण वाहून गेलेलं आहे काही प्रमाणात। पत्रकार चंद्रकांत पाटील।